नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरटीओ AMVI ची पूर्व परीक्षा 12 जुलैला होते आणि यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वित्त नावाचा एक टॉपिक आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण पब्लिक फायनान्स म्हणतो. यावर काय प्रश्न विचारलाय समजून घेऊ. एका बाजूला कलम दिलेली आहेत आणि त्या कलमांचे विषय दुसऱ्या बाजूला सांगितलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. एका बाजूला कलम 112, 151, 267 आणि 280 असं सांगितलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतलं कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्राची माहिती दिलेली आहे, ज्याला आपण बोली भाषेत अर्थसंकल्प म्हणतो, बजेट म्हणतो. त्याच्यानंतर कलम 151 मध्ये सांगितलेले लेख अहवाल. कलम 148 मध्ये कॅगचा उल्लेख आहे आणि कॅग जो अहवाल देतो तो कलम 151 मध्ये सांगितलाय. कलम 267 मध्ये आकस्मिक निधी. मुळात 3 प्रकारचे निधी असतात. एक असतात संचित निधी, दुसरा असतं सार्वजनिक लेखे आणि तिसरा असतो आकस्मिक निधी. केंद्राच्या पातळीवर आकस्मिक निधी हा राष्ट्रपतीच्या ताब्यात असतो आणि राज्याच्या पातळीवर तो राज्यपालाच्या ताब्यात असतो. आणि कलम 280 हे सोपं आहे, ते वित्त आयोग आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो 2. अशाच प्रकारचे प्रश्न जोड्या लावायला आपल्याला विचारले जात असतात. इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आरटीओ AMVI ची पूर्व प्लस मुख्य परीक्षेची बॅच सुरू झालेली आहे. नक्की जॉईन करा, फायदा होईल. परीक्षा केंद्रीय बॅच आहे.